सगळ्या शेतकऱ्यांक नमस्कार। भाऊ तुमचे नाव सांगा। अजित गावस, एक गाव इब्राहिमपूर, पेडणे गोवा। हांगासून तुम्ही पळयता भाऊचे डेअरी फार्म आसा। कितके गाय आहे भाऊ? 7 गाय आसा। या गायचे किती झाले, किती प्रॉब्लेम झाले? ओके, पहिला पावटी ते वेले मागीर 4 पावटी गरमीत आपण क्रॉस। ओके, तुम्ही सगळ्या पावटी क्रॉस केले। परत गरमी एका रिपीट ब्रीडिंग म्हणतात। आता आम्ही किती केले मीन्स ICR कृषी विज्ञान केंद्र, हांव डॉक्टर संजय हांगा तुमच्या गोट्यान आले। आम्ही किती केले तुमका किती सांगले ते सांगा। सगळ्या हे बायपास पॅट आसा ते 75 ग्रॅम घेतले म्हणजे रोज तुम्ही घालता। रोज घालून ओके, त्याच्या उपरांत गरमी राहिली, ती गरमी आली। ओके, मागीर तुम्ही क्रॉस केले। हां, त्याच्यावर 7 दिवसांत इंजेक्शन दिले डॉक्टरांनी। ते इंजेक्शन लागले। आता ते हांव थोडे सांगता, भाऊ किती सांगता ते। आता हे आमचे ICR सेंट्रल कोस्ट एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ओल्ड गोवा आसा आणि थंय आम्ही बायपास पॅट तयार करता। ते बायपास पॅट या गायीन दिले। आता ही गाय कसे भाऊन जे सांगले 4 पावटी ते गरमी येता क्रॉस केले, पण परत ती क्रॉस केली उपरांत पण गावा जायना, ताका आम्ही रिपीट ब्रिडिंग म्हणता। तर असे जे गाय आसा रिपीट ब्रिडिंगाक ते बायपास पॅट देवचे 75 ग्राम पर डे डेली 45 दीस। मागीर जेन्ना गरमीन येता ते जे लोकल वेटरनरी डॉक्टर आसा ते त्याच्यान ते इन्सिमिनेशन करून घेतले आणि 7 दिवसा उपरांत हे इंजेक्शन कोरोलान HCG ते दिले 5 ml। आता आम्ही 3 महिन्या उपरांत चेक केले। आता हे गाय गाभीन आसा। तर भाऊ तुम्ही खुश आहात? तर असे सगळे शेतकार ज्यांचे रिपीट ब्रिडिंगचे प्रॉब्लेम आसा तेका लागून हे जे आम्ही गोकुलदास पिती सर आणि त्यांची टीम ज्यांनी डेव्हलप केली ही न्यूट्री हार्मोनल थेरपी, तर त्यांना हांव धन्यवाद सांगता आणि शेतकऱ्यांचे धन्यवाद सांगता की ते त्याची कुयदाद घेतली आणि बायपास पॅट खाऊ घातले आणि इंजेक्शन पण दिले। आता ती गाय गाभीन आसा आणि शेतकार भाऊ खुश आसा। थँक्यू।